राम मंदिरानंतर अयोध्या नगरी चांगलीच महागली आहे। या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत नेमकी कारणं आणि किती महागली आहे। देशभर सगळीकडे जय श्रीरामाचा जयघोष सुरू आहे। 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी आता संपूर्ण अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे। तर राम मंदिरानंतर अयोध्येमध्ये मालमत्तांच्या दरात सुद्धा कमालीची वाढ झाली आहे। या भागातल्या धार्मिक परिसर म्हणजे अयोध्येच्या विकासासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने जुलै 2022 मध्ये एक मास्टर प्लॅन तयार केला होता आणि अयोध्या महायोजना 2031 असं या मास्टर प्लॅनचं नाव आहे। तर या मास्टर प्लॅन मध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाने सध्याच्या जिल्ह्यातील 133 चौरस किलोमीटर भूमीचा समावेश केलाय आणि त्यानुसार आता जमिनीची खरेदी विक्री केली जाऊ शकते। साधारण किती वाढ झाली असेल तर तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही इतकी वाढ मालमत्ता दरामध्ये अयोध्येत झाली आहे। पण फक्त मंदिर परिसरातच नाही तर संपूर्ण अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात संपत्तीचे दर वेगाने वाढत आहेत। नोव्हेंबर 2018 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या केलं आणि या ठिकाणी सरकारने 2017 नंतर सर्कल रेट म्हणजे सरकारी दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही। जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेला हा एक ठराविक दर असतो आणि त्याच दराच्या आधारे खरेदी आणि विक्री होते। तसंच या दरानुसार सरकारकडे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। पण गेल्या 4 वर्षात अयोध्येमध्ये मालमत्ताच्या दरांमध्ये 10 पटींहून अधिक वाढ झाली आहे। तर राम मंदिराच्या जवळपासच्या भागातल्या जागेचा दर कोटींच्या घरात गेलाय। 5000 चौरस फुटाच्या एका व्यावसायिक मालमत्तेचा दर 2019 मध्ये 4500 रुपये प्रति चौरस फूट होता, म्हणजेच 2,25,00,000 ला आणि 2020 मध्ये हा वाढून 4 कोटींहून अधिक झालाय। तर राम मंदिराच्या आसपासच्या परिसराला प्राधिकरणाने धार्मिक परिसर जाहीर केले आणि या ठिकाणी 4 वर्षांपूर्वी 2000 रुपये चौरस फूट दराने मिळणारी जागा 15 ते 20,000 रुपये दराने मिळते। तर 10 वर्षांमध्ये जी मालमत्ता 300 रुपये चौरस फूट होती, आज त्याच जागेचे दर किमान 5000 रुपये चौरस फूट आहेत। 10 पटींपेक्षा जास्त दर या ठिकाणी वाढलेत आणि रहिवासी प्रकल्पांसाठी अयोध्येत शेतकऱ्यांकडून सुमारे 1900 एकर जमीन घेण्यात आली आहे। त्याशिवाय मुंबईमधले लोधा ग्रुप, ताज ग्रुप, हैदराबाद ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप, हॉटेल, टाउनशिप हे गुंतवणूक करतात आणि त्यामुळे आता अयोध्या नगरीचे भाव गगनाला भिडलेत। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा।